सार्थ तुकाराम महाराजांचा गाथा अभंग 31वा. तेलनी शिरुसला विडा रागे कोरडे खातो विडा. तेलनी शिरुसला विडा रागे कोरडे खातो विडा. आपले चित्त आपण पाही संकोच तो न धरी काही. आपले चित्त आपण पाहे संकोच तो न धरी काही. नाडिले लोका टाकीला गो नाडिले लोका टाकीला गो. बोडिले डोके सांडिला मोह बोडिले डोके सांडिला मोह. शेजारणीच्या गेली रागे कुत्र्यांनी घर भाजिले मागे. शेजारणीच्या गेली रागे कुत्र्यांनी घर भाजिले मागे. पिसा रागे भाजिले घर नागवली तिने ने फार. पिसा रागे भाजिले घर नागविली तिने ने फार. तुका म्हणे यांच्या रागे फेडिले सावले देखिले जगे. तुका म्हणे यांच्या रागे फेडिले सावले देखिले जगे. तेलनी शिरसला वेडा रागे कोरडे खातो भिडा. तेलिनी शिरसला वेडा रागे कोरडे खातो भिडा. याचा अर्थ लोकांच्या मूर्खपणाचे काही उदाहरणे तुकाराम महाराज देतात आणि सांगतात की व्यवहारात तारतम्याने वागावे. कोणी एक मूर्ख मनुष्य तेलनिशी भाजला आणि त्याच्यावर रुसला, मग तिच्या घरी तेल आणण्यास कसे जावे अशी त्याला भीड पडली आणि जरी घरी कोरडेच अन्न खात बसला. अरे मूर्खा, असे करू नको. आपले हित आपण पाहावे, याविषयी संकोच धरू नये. कोणी एक अचरट स्त्री दुसऱ्यांना अपशकुन करण्याच्या हेतूने आपल्या जिवंत नवऱ्यास सोडून गेली आणि तिने डोक्याचे केस विधीप्रमाणे बोडून घेतले. दुसरी एक मूर्ख स्त्री आपल्या शेजारणीशी भांडली आणि रागाच्या भरात आपलेच घर उघडे टाकून चालली होती, तेव्हा तिच्या घरात कुत्री शिरली. एका मनुष्याच्या घरात फार पिसवा झाल्या, त्यामुळे त्याने वैरागून घर जाळून टाकले. त्या वेळेला आपले किती नुकसान झाले हे कळलेच नाही. एका अमंगळ स्त्रीच्या लुगड्यात ओवा झाल्या. त्याच्या रागाने तिने आपले लुगडे सोडून टाकले. त्या नागड्या स्त्रीची लोकांनी फजिती केली. सार्थ तुकाराम महाराज गाथामधला 32वा अभंग. मज दास करी त्यांचा संत दासाच्या दासाचा. मज दास करी त्यांचा संत दासाच्या दासाचा. मग होत कल्पवरी सुखे गर्ववास हरी. मग होत कल्पवरी सुखे गर्ववास हरी. निचारुती काम परिमुखे तुझे नाम. निचारुती काम परिमुखे तुझे नाम. तुका म्हणे सेवे माझे संकल्प वेचावे. तुका म्हणे सेवे माझे संकल्प वेचावे. मज दास करी त्यांचा संत दासाच्या दासाचा. मज दास करी त्यांचा संत दासाच्या दासाचा. अर्थ तुकाराम महाराज देवाला विनंती करीत आहेत. अहो हरी, जे कोणी संतांचे दास असतील त्यांच्या दासाचा मला तुम्ही दास करा. मग कल्पापर्यंत मला खुशाल गर्ववास प्राप्त होत. अगदी हलके काम करण्याची वेळ आली तरी मी ते करीन. मग माझ्या मुखामध्ये तुमचे नामच असावे. तुमच्या सेवेच माझा सर्व संकल्पाची समाप्ती व्हावी.
सार्थ तुकाराम महाराज गाथा मधला 33वा अभंग. सदा तळमळ चित्ताची हळहळ, सदा तळमळ चित्ताची हळहळ, त्यांचे दर्शन व्हावे शिव असता दो जीवे, त्यांचे दर्शन न व्हावे शिव असता तो जीवे. कुशब्दाची घाणी अमंगळविली वाणी, कुशब्दाची घाणी अमंगळविली वाणी, नेने शब्द पर तुका म्हणे परोपकार, नेने शब्द पर तुका म्हणे परोपकार. सदा तळमळ चित्ताची हळहळ, सदा तळमळ चित्ताची हळहळ. याचा अर्थ, सर्व काळ ज्याच्या चित्ताला हळहळ लागलेली आहे, तळमळ लागली आहे, त्यांचे मला दर्शन होऊ नये. तो जरी जिवंत आहे तरी प्रेतासारखाच आहे. अपशब्दांच्या घाणीने त्याची वाचा मंगळ झाली आहे. असे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की परब्रह्माविषयीचा जो शब्द तो त्याला ठाऊक नाही आणि परोपकार जो जाणत नाही त्याला संग नको. सार्थ तुकाराम महाराज गाथामधला अभंग 34वा. जया नाही नेम एकादशी व्रत, जाणावे ते प्रेत सर्व लोके, जया नाही नेम एकादशी व्रत, जाणावे ते प्रेत सर्व लोके, त्याचे वय नित्य काळ लिखित आहे, त्याचे वय नित्य काळ लिखित आहे, रागे दात खाहे कर कर, रागे दात खाये कर कर, जयाची द्वारी तुळशी वृंदावन, जयाची द्वारी तुळशी वृंदावन, नाही ते स्मशान गृह जाना, नाही ते स्मशान गृह जाना, जये कुळे नाही एकही वैष्णव, जये कुळे नाही एकही वैष्णव, त्याचा बुड्यो भव नदी तापा, त्याचा बुडे भव नदी तापा, विठोबाचे नाम अनुच्चारिते तोंड, विठोबाचे नाम न उच्चारिते तोंड, प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे, प्रत्यक्ष ते कुंड चर्मकांचे, तुका म्हणे त्यांचे काष्ट हात पाय, तुका म्हणे त्यांचे काष्ट हात पाय, कीर्तना नव जाय हरीची या, कीर्तना न जाय हरीची या, तुका म्हणे त्यांचे काष्टी हात पाय, कीर्तना नव जाय हरीची या. त्याचा अर्थ, हरिभक्ती न करणाऱ्या माणसाची निंदा करताना तुकाराम महाराज म्हणतात, ज्या मनुष्याला एकादशी व्रताचा नेम नाही, जो मनुष्य सर्व लोकांत प्रेतासारखा आहे, त्या माणसाने गेलेले आयुष्य काळ मोजीत असतो आणि त्याने ते आयुष्य फुकट घालवले म्हणून त्याच्यावर करकरा दात खातो. त्याच्या दारात तुळशी वृंदावन नाही, ते घर नव्हे तर स्मशान आहे. त्याच्या कुळामध्ये विष्णूचा एकही उपासक नाही. त्याचा भव नदीतून तरून जाण्याचा तर्फा बुडून जातो. त्याचे तोंड विठ्ठल नामाचा उच्चार करीत नाही. ते तोंड नाही तर ते चांभाराचे कुंड आहे. जो मनुष्य हरिकीर्तनाला जात नाही त्याचे हातपाय हाडामासाचे नसून लाकडासारखे निरुपयोगी आहेत असे समजावे.
पंढरीनाथ भगवान की जय। भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील। जय श्री कृष्ण।